नमस्कार। मैं एडवोकेट सतनाम सिंह रजगोत्रा, थाने सहकार वकील संगठन का अध्यक्ष। इस नाते से मेरे सभी वकील बंधु और सहकार शिक्षण प्रशिक्षण के सत्र में उपस्थित सभी का स्वागत करता हूं। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ इनके सहयोग से थाने सहकार वकील संगठन यह सत्र आयोजित करती है। आज का सत्र महत्वपूर्ण है। मेंटेनेंस की थकबाकी, रिकवरी ऑफ ड्यूज। इसमें वक्ता है सहकार क्षेत्र के एडवोकेट हरीश भंडारी। मैं आज के वक्ता श्री हरीश भंडारी जी को विनंती करूंगा कि कृपया सत्र शुरू करें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। Okay, thank you so much, sir. Well, before starting the training session, before muting our speaker for today, there's a small request. Please start sending your doubts and do not send any personal question. I thought of answering one personal question that I have been getting every day. Which association do you work with and what is your post? So it's a very straightforward answer. I work with this association known as Khwab and I am a Rani there. So I'm Khwabo ki Rani. I hope you are not asking for any other questions. Thank you so much. And I would now unmute Bhandari sir. Sir, can you hear me? Yes. So you Yes. can start with the session. Can you hear me? Yes, sir, I can hear you. Hi. Yeah. Thank you, Jan. Thank you, Mundi. Welcome. Good evening, Namaskar and Namaste. Before I start my lectures and session, I just want to put some enlightenment in respect of the Thane Association Bar. I, Advocate Harish Bhandari, am practicing in Thane District Court since 2010. I am practicing in the family matters, 138 matters, civil matters, criminal matter, and last but not the least, cooperative matters. Hello? Hello? Hanji, sir. Yes. I'm very glad to accept this opportunity to put some line on the subject which is also favorite of mine. Therefore, I'm specially thanking to the office bearer of the Thane Cooperative Advocate Association. Since long, I joined this association, and being a member of the association, I learned lot of things till today. Last but not the least, I especially thanks to Advocate Chitre and Advocate Satnam Singh Rajgotra. Let's start my session. You know very well, my session and my topic name is Procedure for Filing Recovery Certificate Application as per section 101. Sorry, 101 is deleted. 154B29 of MCS Act and section 91 of MCS Act. दोस्तों, आज मैं आपको जो बातें कहने वाला हूं, it's very important कि there is some difference between the section 91 and 154. आपको थोड़ा वर्क लगेगा सेक्शन 101 अपने माइंड से निकालने के लिए, पर आप लोगों को प्रैक्टिस करनी बहुत जरूरी है कि 154B29 क्या है। मैं पहले ही आपको बता देता हूं, 154B29 हा पूर्णपणे जसा सेक्शन 81 होता तसाचा तसा तो उचलला आणि त्याची जागा फक्त चेंज केलेली आहे। आणि हा जो सेक्शन आहे, हा सेक्शन फक्त आणि फक्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी ठेवलेला आहे। तुम्हाला ठाऊक असेल, कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व्यतिरिक्त अजूनही कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक आहे, शुगर आहे, भरपूरशा पश्चिम महाराष्ट्रात गेला की त्या ठिकाणी तुम्हाला भरपूर पद्धतीच्या क्रेडिट सोसायटी सुद्धा मिळत असतात। पण आज आपल्याकडे आय थिंक दॅट की मला वाटतंय की आपल्याकडे फक्त हाऊसिंग सोसायटीचे मेंबर्स असतील आणि त्यामुळे मी आज फक्त माझा जो टॉपिक आहे तो एक्सटेंड करणार आहे फक्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसाठी। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की 1982 ला कोऑपरेटिव्ह कोड एस्टॅब्लिश झालेले आहे। त्या अगोदर पूर्णपणे सगळे मॅटर
जे रिलेटेड टू द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होते ते फक्त रजिस्ट्रार साहेबांकडेच जायचे, रजिस्ट्रार ऑफिसलाच जायचे. पण 1982 ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सोसायटी ऍक्ट नुसार कोऑपरेटिव्ह कोर्टाची स्थापना केली आणि ही जी स्थापना केली हा पूर्णपणे जो कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे हे पूर्णपणे एक ज्युडिशरी विंग आहे, सेपरेट ज्युडिशरी विंग आहे. हिचा सिव्हिल कोर्टाशी किंवा त्यांच्याशी कोणाशी संबंध येत नाही. कोऑपरेटिव्ह कोर्ट हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे. त्यांच्या जजेसची पॉवर ही खूप लिमिटेड आहे आणि आज त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की 91 काय आहे आणि 154B29 काय आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊयात की 154B29 काय आहे. जी काही अमेंडमेंट आली होती त्या अमेंडमेंटच्या अगोदर सेक्शन 101 होतं, 101 ऑफ MCS ऍक्ट. खूप लोकांना कल्पना आहे की सेक्शन 101 म्हणजे काय, तो जो काही मेंटेनन्स ड्यू असेल रिस्पेक्टिव्ह मेंबर्स कडे तो आपण रिकव्हर करायचो. काही सोसायटीज मी पाहिले आहेत की मिसलीड झाले असतील किंवा काही इंटरप्रिटेशन चुकलं असेल. काही लोक सेक्शन 91 च्या अंडर सुद्धा याला डिस्प्यूट कन्सिडर करतात आणि ते कोऑपरेटिव्ह कोर्टात फाईल करतात. माझा जो काही 10, 12, 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यानुसार मी आपणास सांगतो की रिकव्हरी ऑफ द मेंटेनन्स प्लीज सेक्शन 91 च्या अंडर फाईल करू नका. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी समरी ट्रायल होत नाही, त्या ठिकाणी क्रॉस घ्यावी लागते आणि इट विल टेक्स अ लॉंग टाइम. 3 ते 4 वर्ष त्या ठिकाणी जातात आणि त्यानंतर सुद्धा जर तुम्ही केस जिंकलात, सोसायटी जर केस जिंकली तर त्या ठिकाणी एक्झिक्युशनची प्रोसिजर नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, त्या ठिकाणी एक्झिक्युशनची प्रोसिजर नाही आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा रेग्युलर दरखास्त दाखल करावी लागते. That's why at the beginning of my lecture I'm telling you that don't go to the cooperative court under section 91 for your dispute. पुन्हा एकदा सांगतो, डिस्प्यूटची डेफिनेशन कोऑपरेटिव्ह कोर्टात कोऑपरेटिव्ह ऍक्ट मध्ये दिलेली नाही. देयर इज अ लॉट ऑफ एम्बिग्युटी इन द सेक्शन 91. कोणा विरुद्ध करायचा, कोणासाठी करायचा, कशासाठी करायचा यासाठी भरपूर एम्बिग्युटी त्या ठिकाणी आहे. मी आज तुम्हाला सिंपल सांगणार आहे की 154B29 आहे काय. इट्स व्हेरी सिंपल, इट्स व्हेरी स्पीडी. फक्त एकच गोष्ट महत्वाची आहे त्या या ठिकाणी की हा पूर्णपणे टेक्निकल प्रोसिजर आहे. टेक्निकल प्रोसिजर साठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो, भरपूर तुम्ही ऍडवाइस घेऊ शकता. तुम्ही जर डॉक्युमेंट्स व्यवस्थित अटॅच केले तुमच्या पेटिशन सोबत, तुमच्या ऍप्लिकेशन सोबत, तर 101% तुम्ही केस जिंकतात आणि ती केस पुन्हा रिमांड बॅक होत नाही. आणि आज मी तुम्हाला जो सेक्शन आहे तो वाचणार, त्यानंतर मी काय शिकलो त्याचं इंटरप्रिटेशन मी काय आणि मला ह्या सेक्शनच्या अंडर प्रॅक्टिस करताना मला काय काय गोष्टीची एक्सपिरियन्स आली ते मी आज तुमच्या समोर ठेवणार आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवण्यासारखी आपल्याला आहे की 154B29 ऑफ MCS ऍक्ट. याचं टायटलच असं दिलंय, रिकव्हरी ऑफ सर्टन सम्स अँड एरियर्स. मी फोर्स करतोय एरियर्स ड्यू टू सर्टन सोसायटीज ऍज एरियर ऑफ लँड रिव्हेन्यू. या ठिकाणी लक्षात ठेवा, जे डेप्युटी रजिस्ट्रार असतात ते ह्या सेक्शन साठी आपले डिस्ट्रिक्ट कलेक्टर बनतात. त्यांना डिस्ट्रिक्ट कलेक्टरची पॉवर येते. ह्या रिकव्हरी सर्टिफिकेट जे पास केलेलं असतं, जे सर्टिफिकेट तुम्हाला डेप्युटी रजिस्ट्रारने दिलं असतं ते चॅलेंज होत नाही, त्याची अपीलची प्रोव्हिजन नाही. त्याला फक्त काय प्रोव्हिजन आहे तर 154 मध्ये जॉईंट रजिस्ट्रार कडे तुम्हाला त्याची रिव्हिजन करता येते, अपील करता येत नाही. जर मला रिव्हिजन करायची असेल तर मला काय करावं लागेल, जी काही रिकव्हरीची सर्टिफिकेट मध्ये जी अमाऊंट दिली असेल त्याची 50% अमाऊंट मला त्या ठिकाणी भरावी लागते, कोर्टात भरावी लागते किंवा सोसायटीला मला त्याचा DD द्यावा लागतो.
त्याच्या अगोदर मी तुम्हाला प्रोसिजर सांगतो की कशी प्रोसिजर. सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचंय की कोण तुमचं डिफॉल्टर असणार आहे. डिफॉल्टरची एकच डेफिनेशन आहे की जी डेफिनेशन मी तयार केली आहे ती फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. वेन इज द मेंबर टर्म ऍज अ डिफॉल्टर. हा एक जर क्वेश्चन आला की तो डिफॉल्टर कधी होणार, तर त्याचं उत्तर आहे इफ ऑन द डेट ऑफ द बिल the member does not make the payment, then he can be categorized as a defaulter society. Categorized as a defaulter societies in such circumstances can also charge interest. However, it is important that there should be a demand upon the member. ही जी डेफिनेशन आहे याच्यात सगळ्यात पहिला टेक्निकल प्रॉब्लेम आहे की तुम्हाला डिमांड करावी लागते. जोपर्यंत तुम्ही डिमांड करत नाही तोपर्यंत तो डिफॉल्टर कन्सिडर केला जात नाही. आता डिमांड म्हणजे काय, आता मी जर लॉ प्रमाणे आपण म्हटलं की 3 कन्झिक्युटिव्ह मंथ्स जर मी मेंटेनन्स भरला नाही तर मी डिफॉल्टर झालो किंवा ही इज इंटायटल टू रिसीव्ह द नोटीस फ्रॉम यू ऍज अ डिफॉल्टर, असं होऊ शकतं. 3 आहे. परंतु आपण ज्या पद्धतीने कन्सिडर करतो कोऑपरेटिव्हचा मतलब महत्व किंवा त्याचं मिनिंग काय, कोऑपरेटिव्ह म्हणजे लोकांना समजून घेणं. हा पैशांचा सोंग कधीही केलं जात नाही. काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणूनच तो पैसे देत नसेल. तो कोऑपरेटिव्ह ह्या ऍक्टच्या एमच्या अंडर जेव्हा सोसायटी काम करत असते तेव्हा त्यांचं पहिलं कर्तव्य असतं की जो मेंबर आहे जो पैसे देत नाहीये त्याला तुम्ही ओरली त्याच्याशी बोला, त्याच्याबरोबर मीटिंग करा. तो ऐकत असेल तर वेल अँड गुड. जर तो ऐकत नसेल, जर तो निग्लेक्ट करत असेल, जर तो तुम्हाला अवॉइड करत असेल, जर तो तुम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असेल. हॅलो, कॅन यू हिअर मी? हॅलो, कॅन यू हिअर मी? थँक्यू. जर तुम्हाला तो अवॉइड करत असेल त्यानंतर मग तुम्हाला त्याला नोटीस पाठवणं गरजेचं आहे. जोपर्यंत डिमांड करत नाही, डिमांड नोटीस जात नाही तोपर्यंत तो डिफॉल्टर म्हणून ट्रीट केला जात नाही. 3 नोटिसेस पाठवणं कंपल्सरी आहे. परंतु 3 नोटीस कशा पाठवायच्या त्याचं सुद्धा एक लॉजिक आहे. कशा पद्धतीने, माझ्याकडे एक केस आहे ती कोऑपरेटिव्ह कोर्टात चालू आहे सेक्शन 91 च्या अंडर. त्यावेळेस मी क्रॉस घेत असताना काही क्वेश्चन त्याला विचारले होते आणि ते क्वेश्चन खरंच मला खूप बेनिफिट होतील, कारण अजून त्याचा जजमेंट आलेलं नाही पण मला वाटतंय की ते फायदेशीर असेल. का ते मी तुम्हाला सांगतो. नोटीस जेव्हा पाठवतात तुम्ही, त्या नोटीस मध्ये तुम्ही नोटीस कोणाला पाठवतात, तो जर तुमचा मेंबर आहे का, त्याचं नाव तुमच्या रेकॉर्डला असेल तर त्याला तुम्ही नोटीस पाठवू शकतात. जर तुमच्याकडे कोणताही रेकॉर्ड नाही किंवा रेकॉर्ड आहे, नाव आहे, पण तो व्यक्ती त्या ठिकाणी राहत नाहीये, तो ऑक्युपंट म्हणून, कारण जो कोणी व्यक्ती त्या ठिकाणी राहतोय आणि सोसायटीने दिलेल्या ज्या सर्व्हिसेस आहे त्या सर्व्हिसेस तो उपभोग घेतोय, त्याचा एन्जॉयमेंट करतोय, तर ही इज ऑल्सो लायबल टू पे द मेंटेनन्स टू द सोसायटी. सगळ्यात महत्वाचा ऍड्रेस ही महत्वाचा आहे की तुम्ही नोटीस कोणाला पाठवता. मेंबर आहे त्याला नोटीस पाठवा. मेंबर त्या ठिकाणी राहत नाहीये, मेंबरचा ऍड्रेस तुमच्याकडे नाही, कोणीतरी ऑक्युपंट त्या ठिकाणी राहतोय, तुम्ही ऑक्युपंटच्या नावाने नोटीस पाठवू शकता. 154B29 हे कोणाविरुद्धही करता येतं. जो व्यक्ती तुम्ही दिलेल्या सर्व्हिसेस उपभोगत असेल, एन्जॉय करत असेल, त्याच्या विरुद्ध तुम्ही सूट पेटिशन दाखल करू शकता. नंतर तुम्हाला ऑथॉरिटी आहे का, कारण खूपदा असं मी पाहण्यात आलेलं आहे की जी नोटीस जाते त्याच्यावर जो स्टॅम्प असतो तो सेक्रेटरी, चेअरमन आणि ट्रेझररचा असतो, पण सिग्नेचर फक्त सेक्रेटरी किंवा चेअरमन किंवा ट्रेझरर तिघांपैकी एकाचीच असते. तर माझी रिक्वेस्ट आहे आपल्याला की प्लीज फर्स्ट पॅरेग्राफ मध्ये लिहा की यू आर ऑथोराइज बाय युअर रिस्पेक्टिव्ह कमिटी टू सेंड द नोटीस. जर तुम्ही नोटीस पाठवत नसाल, ऍडव्होकेट पाठवत असेल,
तरी त्या ठिकाणी लिहा की कोणत्या मॅनेजिंग कमिटीमध्ये असं डिसाईड झालंय की त्यांना नोटीस पाठवायची, याच्यासाठी सो अँड सो यांना ॲडव्होकेट म्हणून अपॉइंट केलंय आणि आपण त्यांना नोटीस पाठवतोय. सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला लिहिणं खूप क्रमप्राप्त आहे की तुम्ही सर्व्हिस काय काय देतात. वॉचमन, सिक्युरिटी, लिफ्ट, स्ट्रीट लाईट, बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या लिहिणं त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. थर्ड पॅरेग्राफ मध्ये ज्या दिवशी तुम्ही नोटीस पाठवतात त्या दिवशी त्याची प्रिन्सिपल अमाऊंट किती प्लस इंटरेस्ट किती इक्वल टू अशी ती अमाऊंट आलेली पाहिजे. तर अशी अमाऊंट आली तर त्याच्यात बायफर्केशन पूर्णपणे व्यवस्थित येतं. आणि लास्ट पॅरेग्राफ मध्ये किती दिवसात त्याने पेमेंट करायचंय ते सुद्धा तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. व्यक्ती हा जो व्यक्ती असतो ज्याला आपण नोटीस पाठवतोय, he is not paid a single money to the society and therefore it is a duty of the society to look after the daily expenses also. म्हणून माझी रिक्वेस्ट आहे की त्याला तुम्ही बाय हँड नोटीस द्या. जर तो बाय हँड घेत नसेल तर मग तुम्हाला दुसरं काही ऑप्शन नाही, तुम्हाला रजिस्टर एडीने पाठवून त्याची जी रिसीट असते किंवा जी एक्नॉलेजमेंट असते ती तुमच्याजवळ ठेवायची असते. 3 नोटीस 3 महिन्यात एक महिन्यात एक नोटीस त्याला पाठवली पाहिजे. 3 नोटीस झाल्यानंतर त्यानंतरही त्याने कोणत्याही पद्धतीचा रिप्लाय दिला नाही आणि पैसे सुद्धा भरले नाही तर मग तुम्हाला केस करणं क्रमप्राप्त ठरतं. परंतु जर त्याने रिप्लाय दिला आणि काही गोष्टींची मागणी केली असेल आणि त्या गोष्टी जर रिझनेबल असतील, जस्ट लाईक ए बायफर्केशन तो मागत असेल किंवा लेजर अकाउंट मागत असेल, यू हॅव द लेजर अकाउंट, तुम्हाला त्याच्यासाठी जास्त खर्च करण्याची गरज नसते, तर प्लीज तुम्ही त्याला लेजर अकाउंट देऊ शकतात. पण बाकीच्या मिनिट्स किंवा काही गोष्टी ज्या इट इज नॉट रिलेटेड टू द एरियर्स जर तो मागत असेल तर त्याला देणं तुम्ही बंधनकारक नाही, तुम्ही क्रमप्राप्त नाही. ह्या 3 नोटीस झाल्यानंतर जर त्याने कोणत्याही पद्धतीचा रिप्लाय तुम्हाला दिला नसेल तर नंतर तुम्हाला पुन्हा एक मॅनेजिंग कमिटीची मीटिंग घ्यायची आहे. मॅनेजिंग कमिटीमध्ये हे पूर्णपणे स्टेट करायचं की 3 नोटीस पाठवल्या, 3 नोटीसचं काही उत्तर आपल्याला आलेलं नाहीये, तो आपल्याला अवॉइड करतोय. त्याचबरोबर मी जर सोसायटी देत असलेल्या सर्व्हिस सुद्धा तो व्यवस्थित एन्जॉय करतोय आणि म्हणून आता आपल्याला 154B29 शिवाय दुसरा कोणताही ऑप्शन आपल्याकडे नाही. त्यासाठी आता 154B29 प्रमाणे तुम्हाला करायचं असेल तर रूल्स जे आहेत आपले MCS ऍक्टचे त्याच्यात रूल्स नंबर 10 प्रमाणे एक प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिलेला आहे. तो प्रिस्क्राईब फॉर्मॅट नुसार तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रार ऑफ युअर पर्टिक्युलर एरिया, ठाणे सिटी असेल किंवा ठाणे रूरल असेल, ठाणे तालुका किंवा ठाणे सिटी, ह्या ठिकाणी तुम्ही ती ऍप्लिकेशन करू शकता. त्या ऍप्लिकेशन सोबत तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी त्याच्यासोबत डॉक्युमेंट म्हणून लावण्याच्या आहे. प्लीज तुमच्याकडे आता नोटबुक पेन असेल तर लिहून घ्या, कारण मोजून 4 ते 5 गोष्टी आहे त्या लिहिल्यात, त्या लिहून घेतल्यात तर तुमच्या त्या लक्षात राहतील आणि त्याप्रमाणे जर तुम्ही ऍप्लिकेशन फाईल केली तर 101% केस तुमच्या फेवर मध्ये येण्यास काहीच हरकत नाही. 5 गोष्टी कोणत्या आहे? फर्स्ट डॉक्युमेंट आहे रिझोल्युशन. रिझोल्युशन म्हणजे काय? तुम्ही मॅनेजिंग कमिटीची मीटिंग घेतली, तुमच्या लेटर हेडवर एक्स्ट्रॅक्ट असायला पाहिजे. कमिटीची मीटिंग घेतली, किती लोक तुम्ही होता, तुम्ही डिस्कस केलं 3 लोकांबरोबर, 3 नोटिसेस बरोबर तुमच्या कमिटी सोबत. त्यानंतर ठरलं की हा अजूनही पैसे आपल्याला देत नाही म्हणून आपल्याला तिथे जाणं योग्य आहे. त्याचबरोबर किती % इंटरेस्ट त्याच्याकडनं घ्यायचं ते तुम्ही त्या मीटिंग मध्ये घ्यायचं. त्यानंतर तुम्ही कोणत्या तरी एका पर्सनला म्हणजे सेक्रेटरी, चेअरमन किंवा ट्रेझरर किंवा तिघांपैकी कोणीही कमिटी मेंबर असेल जो व्हिजिट करू शकत असेल डेप्युटी रजिस्ट्रार, त्याचं नाव आणि त्याचं डेझिग्नेशन त्या ठिकाणी येणं नेसेसरी मॅन्डेटरी आहे. शेवटच्या जर तुम्हाला ऍडव्होकेट अपॉइंट करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहिणं सुद्धा गरजेचं आहे. ह्या ऍडव्होकेटला आम्ही अपॉइंट केलं आणि ह्या ऍडव्होकेटचा जो खर्च आहे
तो आम्ही एजीएम मध्ये घेऊन हाच जो खर्च वकिलाचा जो खर्च असेल तो आम्ही कोणाकडनं वसूल करू, त्या रिस्पेक्टिव्ह मेंबर्स कडनं आम्ही वसूल करू. ह्या गोष्टी रिझोल्युशन मध्ये येणं गरजेचं आहे. रिझोल्युशनवर जेवढे तुमचे कमिटी मेंबर आहे प्रत्येकाची सिग्नेचर असणं गरजेचं आहे. यापुढे जाऊन सांगतो की ज्या वेळेस मीटिंगला 7 मेंबर आहे, 5 मेंबर हजर आहेत, तर 5 लोकांची सिग्नेचर आहे. परंतु तुम्ही फक्त सेक्रेटरी, चेअरमन आणि ट्रेझररची सिग्नेचर घेतली तर ते रिझोल्युशन इलिगल, बॅड इन लॉ अँड इट इज नेसेसरी टू बी क्रॅश असं होऊ शकतं. म्हणून तुम्ही रिझोल्युशन करताना कमिटी मेंबर जे काही प्रेझेंट आहे त्यांच्या सगळ्यांच्या सिग्नेचर घेणं गरजेचं आहे. हे झालं फर्स्ट डॉक्युमेंट. सेकंड डॉक्युमेंट आहे, ज्या महिन्याला तुम्ही रिकव्हरी सर्टिफिकेट साठी ऍप्लिकेशन करणार आहात त्या महिन्याचं लेटेस्ट मेंटेनन्स बिल, त्यावर ट्रेझररची सिग्नेचर आणि राऊंड स्टॅम्प असणं गरजेचं आहे. थर्ड, लेजर अकाउंट. तुम्हाला कल्पना असेल की ऑडिटर जो असतो त्याच्याकडे प्रत्येक फ्लॅटचं वेगळं अकाउंट असतं, लेजर अकाउंट असतं. हे जे लेजर अकाउंट हवं असतं हे लास्ट 1 वर्षाचं नको. मला लेजर अकाउंट कधीपासून हवं असतं डेप्युटी रजिस्ट्रारांना, ज्या पासून 00 तुमचं बॅलन्स दाखवत असेल ना, तो त्यापासून तुम्हाला ते लेजर अकाउंट हवं असेल. आता 10 वर्ष झाले, 11 वर्ष झाले, अकाउंटंट तुमचा चेंज झालेला असतो, त्याच्याकडे ते नसतं. तुम्ही बसून किंवा अकाउंटंटला सांगून मॅन्युअली तयार करून ते लेजर अकाउंट तयार करून त्याच्यासोबत लावणं गरजेचं आहे. येस. सेकंड डॉक्युमेंट आहे लेटेस्ट मेंटेनन्स बिल ऑफ द पर्टिक्युलर फ्लॅट. ज्या फ्लॅटच्या विरोधात तुम्ही 154B/29 ची केस करणार आहात त्या पर्टिक्युलर फ्लॅटचं मेंटेनन्स बिल हवं लेटेस्ट. हे झालं लेजर अकाउंट. लेजर अकाउंटची तुम्हाला सांगितलं, लेजर अकाउंट 00 पासून आतापर्यंत लेजर अकाउंट हवं. लेजर अकाउंटच्या प्रत्येक पेजवर राऊंड सील आणि ट्रेझररची सिग्नेचर असणं गरजेचं आहे. ट्रेझररची सिग्नेचर पॉसिबल नसेल तर ज्या पर्सनला तुम्ही ऑथोराइज केलंय, जो कोर्टासमोर डेप्युटी रजिस्ट्रार समोर अपिअर होतोय, ऑथोराइज पर्सन आहे, त्याची सिग्नेचर असणं गरजेचं आहे. ते पण नसेल तर जो ऑन रेकॉर्ड ॲडव्होकेट असेल त्याची सिग्नेचर चालते, परंतु ट्रेझररने सिग्नेचर करणं राऊंड स्टॅम्प सोबत ते चांगलं असू शकेल, व्यवस्थित होऊ शकेल, त्याला कोणीही नंतर चॅलेंज करू शकणार नाही. फोर्थ डॉक्युमेंट आहे तुमचं, ज्या काही तुम्ही नोटीस पाठवल्या, 3 नोटीस पाठवल्या असतील, 3 नोटीस त्याच्यासोबत लावणं गरजेचं आहे. फिफ्थ आहे, जर तुम्ही आरपीडीने पाठवलं असेल तर त्याची एक्नॉलेजमेंट असेल, बाय हँड असेल तर 30 ती नोटीस असणार आहे. आणि जर त्याचा रिप्लाय आलेला असेल तर रिप्लायची कॉपी सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत लावणं गरजेचं आहे. कारण एक प्रिन्सिपल ऑफ लॉ म्हटलं जातं, एक नॅचरल जस्टिस म्हटलं जातं, किंवा एक प्रिन्सिपल लॉचं एक प्रिन्सिपल आहे की एनीवेअर एनी टाइम द ऍप्लिकंट कम बिफोर द ऑनेबल कोर्ट विथ क्लीन हँड. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जे काही डॉक्युमेंट्स त्याच्या संदर्भात असतील, काही करस्पॉन्डन्स त्या संदर्भात झाला असेल बाय द मेंबर्स, प्लीज त्या अटॅच करून ठेवा. आज न उद्या तो जर कोर्टात आला तर तो ह्या गोष्टी सांगणारच आहे. त्या अगोदर तुम्ही येऊन त्यांना सांगितलं हे कधीही चांगलंच असतं. ह्या 5 गोष्टी, पेटिशनची कॉपी असे घेऊन तुम्हाला डेप्युटी रजिस्ट्रारकडे एक फाईल तयार करायची असते आणि ती फाईल तिथे सबमिट करायची. बिफोर फायलिंग दिस ऍप्लिकेशन तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतात. 2 गोष्टी काय आहेत तर तुम्हाला एक 500 रुपयाचं चलन एसबीआय जी बँक आहे, ट्रेझरी जी बँक असते गव्हर्नमेंटची, त्याच्यात तुम्हाला ती फी भरावी लागते 500 रुपये प्रत्येक केससाठी. लक्षात ठेवा 500 रुपये. डेप्युटी रजिस्ट्रारच्या ऑफिसला किंवा फेडरेशनच्या ऑफिसला तुम्हाला ते चलन मिळतं. चलन मिळाल्यानंतर बँकेत जायचं, बँक एक चलन ठेवते, 3 चलन तुम्हाला देते, 2 चलन तुम्ही कोर्टात द्या आणि 1 चलन तुम्ही तुमच्या रेकॉर्डसाठी ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे स्टॅम्प ड्युटी. स्टॅम्प ड्युटीचा एक सिंपल आहे, अजूनही मला नीट समजलेलं नाहीये, पण मी ज्या पद्धतीने जॉईंट रजिस्ट्रार आणि डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याशी आर्ग्युमेंट करतोय त्याप्रमाणेच मी आता तुम्हाला सांगू शकतो की स्टॅम्प ड्युटी कशी असते.
सॉरी, स्टॅम्प ड्युटी 500 रुपये तुम्ही भरलेले, 500 रुपये भरले चलन. त्यानंतर 1 लाखापर्यंत जर तुमचे एरियर्स असेल तर तुम्हाला जी काही अमाऊंट आहे, आपण कन्सिडर फॉर एक्झाम्पल 98,000 रुपीज हे करूयात, तर 98,000 चे 2% जेवढे होतात तेवढे तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी लावावी लागते. त्याचा कोर्ट फी स्टॅम्प घ्या, नाहीतर लेबल मिळतात, लेबल घ्या. पण कोर्ट फी स्टॅम्प घेतलेलं कधीही चांगलं असेल. कोर्ट फी स्टॅम्प घ्या आणि तो कोर्ट फी स्टॅम्प एम्प्टी त्या फाईलला लावू नका, ब्लँक त्या फाईलला लावू नका. त्याच्यावर लिहा इन द कोर्ट ऑफ डेप्युटी रजिस्ट्रार ठाणे सिटी, केस नंबर, तुमच्या सोसायटीचं नाव वर्सेस जी काही पार्टी असेल त्याचं नाव आणि खाली तुमची सिग्नेचर. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा, कारण आम्हाला ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आलेला आहे. खूप सोसायटी ऍडव्होकेट अपॉइंट करत नाही, त्यांना डेप्युटी रजिस्ट्रारचे क्लार्क काहीतरी सांगतात की अशा पद्धतीने फाईल द्या, त्या पद्धतीने फाईल स्टॅम्प पेपर घेतात, तो फक्त तसाच लावून देतात, त्याच्यावर काही लिहित नाही. नंतर तो स्टॅम्प पेपर तुमच्या फाईल मधून काढून घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि नंतर जर कधी इन्क्वायरी आली तुमच्या केसची आणि तिथे त्या ठिकाणी स्टॅम्प नसला तर तुमच्यावर सुद्धा, सोसायटीवर सुद्धा आणि कन्सर्न क्लार्कवर सुद्धा कारवाई होऊ शकते. लक्षात ठेवा, स्टॅम्प पेपर हा कधीही ब्लँक त्या आपल्या 154B29 सोबत देऊ नका. त्याच्यावर लिहा, सब टायटल म्हणतो आपण त्याला, शॉर्ट टायटल म्हणतो, शॉर्ट टायटल लिहा, तिथे सिग्नेचर करा आणि मग तो स्टॅम्प पेपर द्या. ती फाईल जर तुम्ही सबमिट केली, त्याचबरोबर त्या फाईलचं फर्स्ट पेज पासून लास्ट पेज पर्यंत 2 कॉपीज अगोदरच काढून ठेवायच्या. एक कॉपी त्याच्या सोबत ठेवायची, कारण समोरच्या पार्टीला तुम्हाला ती कॉपी द्यावी लागते, आणि एक कॉपी आपल्या रेकॉर्डला ठेवायची. मला वाटतंय की आतापर्यंतची ही प्रोसिजर जी मी तुम्हाला सांगितली ती क्लिअर झाली असेल, बरोबर. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट सुरू होतो. लॉ मध्ये असं म्हटलेलं नाही, पण लॉ मध्ये असं म्हटलंय की 154B29 इज अ स्पीडी ट्रायल. It's depend upon us how you define the speedy trial. मी स्पीडी ट्रायल काय समजतो? 60 दिवसात, 30 दिवसात, 90 दिवसात. तुमच्याकडे एक चार्ट तयार केलेला असतो की कोणत्या सेक्शनच्या अंडरची कोणती केस किंवा तक्रार किती दिवसात संपवायची असते. तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल तर 101 आता लिहिलेलं आहे त्यांनी, पण 154B29 हे तुम्हाला 90 दिवसात संपवायची असते. इट्स अ स्पीडी ट्रायल, इट्स अ समरी ट्रायल. या ठिकाणी क्रॉस चीप एव्हिडन्स देण्याची प्रोसिजर नाही. ह्या ज्या 4 किंवा 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, ह्या जर तुमच्या डेप्युटी रजिस्ट्रार समोर आल्या आणि नंतर जो काही क्लायंट तिथे इन द सेन्स अपोजिट पार्टी आला, तो ह्या ठिकाणी फक्त एकच एव्हिडन्स घेऊ शकतो. लक्षात ठेवा, काय एव्हिडन्स घेऊ शकतो की यांनी बायफर्केशन व्यवस्थित दिलेलं नाही आणि लेजर अकाउंट मध्ये इंटरेस्ट वर इंटरेस्ट लावलेला आहे. मला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, सिंपल इंटरेस्ट असतो, इंटरेस्ट वर इंटरेस्ट नसतो. फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो. फक्त जर जानेवारी महिन्यामध्ये जर 100 रुपये त्याचा मेंटेनन्स असेल, तर जानेवारी मध्ये तो 100 रुपये असेल, तर जो इंटरेस्ट जानेवारी महिन्यात त्याने भरलं नसेल तर त्याला तुम्ही 1.75% इंटरेस्ट लावू शकाल, 21% नाही. म्हणजे 101 रुपये आणि 70 पैसे. नंतर 200 रुपये इकडे 1.75चे 2.5 रुपये होते, 2.25 रुपये होते. असे करत करत 1200 रुपयावर 21% लागायला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी ते 25 ते 28 रुपये होतात. लक्षात आलं मी काय सांगतो? पुन्हा एकदा सांगतो, जर मंथली 100 रुपये असेल तर तुम्ही जो 21% इंटरेस्ट घेत असाल तो पर ॲनम आहे आणि तो शेवटी काउंट केला जातो. लास्ट वर्षाच्या लास्टला तो काउंट केला जातो. तुमची जर 1200 रुपये झाली असेल अमाऊंट, ड्यूज अमाऊंट, तर 1200 वर 21% लावायचे.
लक्षात ठेवा, अकाउंटला सांगून ठेवा, इंटरेस्टवर इंटरेस्ट लावायचा नाही, नाहीतर हा एक चांगला डिफेन्स जर त्यांना अपिलेट कोर्टात मिळाला तर मॅटर पुन्हा रिमांड बॅक होतं. जॉईंटला ऑलरेडी तुमचे 1 वर्ष, इथले 90 दिवस आणि पुन्हा इथे 90 दिवस लागतात. त्यासाठी स्टार्टलाच हे करा, प्रॉपर पैसे का प्रॉपर मेंटेनन्स घेणं हे तुमचं प्राथमिक कर्तव्य आहे. इट्स युअर प्राईम ड्युटी. लक्षात ठेवा, इंटरेस्ट जास्त घेण्याच्या नादात आपण एक कोणती चुकी करतो आणि त्यामुळे सोसायटीला नाहक त्याचा त्रास होत असतो. लक्षात ठेवा, सिंपल इंटरेस्ट लावा, कोणतीही केस तुम्ही हरू शकणार नाही. ह्या गोष्टी लावल्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रार समोरच्या पार्टीला नोटीस पाठवतो. खूपदा असं होतं की डेप्युटी रजिस्ट्रार कडनं जी काही नोटीस जाते ती नोटीस प्रॅक्टिकली मी तुम्हाला सांगतोय, ती नोटीस त्या मेंबर पर्यंत पोहोचत नाही. त्याचं कारण एकच आहे की ह्या ठिकाणी डेप्युटी रजिस्ट्रार हे नेहमी ऑर्डिनरी पोस्ट करतं. ऑर्डिनरी पोस्टची कोणतीही एक्नॉलेजमेंट किंवा कोणताही प्रूफ रेकॉर्डवर नसतो. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन जॉईंटला ज्या वेळेस रिव्हिजन जाते, ती रिव्हिजन पुन्हा त्या पॉइंटवर, एक्स पार्टीच्या पॉइंटवर, कारण हा आयपीए समोरचा पार्टी आयपीएर होत नाही आणि एक्स पार्टी रिकव्हरी सर्टिफिकेट इश्यू केलं जातं आणि त्याच रिझनवर त्या ठिकाणी गेल्यानंतर ते रिमांड बॅक होण्याची शक्यता 99% आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की जर नोटीस ऑर्डिनरी पोस्टने पाठवत असतील तरी एक नोटीसची कॉपी तुम्हालाच मिळते. तुम्ही तुमच्या नोटीस बोर्डवर किंवा त्याला त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा त्याच्या घरी कोणा थ्रू, वॉचमन थ्रू ऍटलिस्ट असेल तरी त्याच्या थ्रू देण्यास काही हरकत नाही. जितक्या चांगल्या पद्धतीने ट्रायल कोर्टात तुमची केस चालेल ना, ती पुढे तुम्हाला कधीही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही. म्हणून ज्या काही प्रिकॉशन घ्यायच्या आहे त्या प्रिकॉशन तुम्ही आत्ताच घेणं खूप गरजेचं आहे. नोटीस गेली, नोटीसच्या दिवशी तो आला, त्याने सांगितलं की मी आत्ताच कॉपी घेतली आहे, मला एक तारीख द्या, मी रिप्लाय फाईल करतो. पुढच्या तारखेला तो रिप्लाय फाईल करतो. रिप्लाय फाईल केल्यानंतर जे काही रजिस्ट्रार असतात त्यांना तुम्हाला 3 ते 4 गोष्टी, तुमच्या पेटिशन मध्ये सगळ्या गोष्टी आलेल्या असतात, फक्त 3 ते 4 गोष्टी सांगायच्या असतात की साहेब मी ऑथोराइज आहे, इट इज ऍडमिटेड फॅक्ट, he is staying in the society, he is enjoyed all the facility which was given by the society, and it is also admitted fact की till date he has not paid any single money. ह्या 3 गोष्टी सांगितल्यानंतर रिकव्हरी सर्टिफिकेट तुमच्या फेवर मध्ये येण्यास काहीच हरकत नाही. दुसरा कोणताही डिफेन्स काय घेतो, मोस्टली माझं लिकेज होतं, मी यांना ऍप्लिकेशन दिले सोसायटीला, पण सोसायटीने त्याच्यावर काही ग्रीव्हन्स घेतला नाही, एजीएमच घेतली नाही, एजीएम ला मला बसूच दिलं नाही, मला मिनिट्सच दिलेत नाही, असे रिझन घेऊ शकतो तो. पण ते रिझन टोटली बॅड इन लॉ आहे आणि नॉट ऍक्सेप्टेबल आहे. म्हणून त्याला काय रिझन घ्यायचे असतील ते घेऊ द्या, डिफेन्स घ्यायचा असेल तो घेऊ द्या. तुम्ही फक्त ह्या 3 ते 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या, पुढे काही करायचं नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे तुम्ही 500 रुपये आणि जी स्टॅम्प ड्युटी भरली आहेत ना, ती सगळीच्या सगळी अमाऊंट, टोटल एंटायर अमाऊंट इन्क्लुडेड इन युअर रिकव्हरी सर्टिफिकेट. यू डोंट वरी अबाउट स्टॅम्प ड्युटी. ती पूर्ण अमाऊंट त्याच्याकडनं रिकव्हर करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही स्टेट ऑफ महाराष्ट्राची असते. स्टेट ऑफ महाराष्ट्र पिक्चर मध्ये कसा येतो हे मी तुम्हाला सांगतो. राईट, रिकव्हरी सर्टिफिकेट जर तुम्हाला मिळालं, तुमच्या नावाने जर रिकव्हरी सर्टिफिकेट मिळालं असेल तर ते रिकव्हरी सर्टिफिकेट त्याच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे. खूपदा असं होतं की तो त्याची ती ड्युटी समजत नाही आणि त्यामुळे त्याला त्याचा बेनिफिट मिळतो. कारण आपल्या लॉ ऑफ लँड मध्ये ह्या पद्धतीच्या गोष्टी खूप असतात की प्रॉपर आणि जस्ट ऑपॉर्च्युनिटी देणं खूप गरजेचं आहे. पण ह्या गोष्टींचा बेनिफिट लायकोना जे काही म्हणतो आपण, त्या गोष्टींचा फायदा घेऊन डिफेन्स लॉयर किंवा डिफेन्स जो असतो ऑपोनंट पार्टी, तो ह्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतो. तुम्ही एकाच ठिकाणी राहता, तुम्ही शेअर करण्यास काहीच हरकत नाही. तुमचा प्रत्येकाचा व्हॉट्सअप ग्रुप असतो, त्याच्यात ती शेअर करायची. त्याने ती गोष्ट पाहो का न पाहो, यू आर नॉट कन्सर्न विथ दॅट. तुम्ही लक्षात ठेवा, फक्त ती शेअर करणं, तुमच्या ग्रुपवर शेअर करून ते डॉक्युमेंट
पब्लिक डॉक्युमेंट बनवणं खूप महत्वाचं आहे. ह्या गोष्टी झाल्या रिकव्हरी सर्टिफिकेट पर्यंत. खूप लोकांना माहिती आहे की 154B चं रिकव्हरी सर्टिफिकेट मला आलं म्हणजे मला पैसे मिळून जातील. सॉरी, असं नाहीये. त्याच्या पुढची सुद्धा प्रोसिजर आहे. त्यात 2 प्रोसिजर. पहिली प्रोसिजर मी तुम्हाला सांगतो, रिकव्हरी सर्टिफिकेट जर तुमच्याकडे आलं तर तुम्हाला 60 डेज 2 मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ द ऑर्डर 2 मंथ्स तुम्हाला वाट पाहिजे की हा व्यक्ती अपील करतोय का जॉईंट रजिस्ट्रार रिव्हिजन करतोय का जॉईंट रजिस्ट्रार बेलापूर यांच्या समोर, का तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पैसे देतोय. 60 डेज पर्यंत वाट पाहिजे. 60 डेज पर्यंत काहीच झालं नाही, त्याने पैसेही दिले नाही, अपीलची नोटीसही आली नाही, तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला स्पेशल रिकव्हरी ऑफिसर, त्याला आपण म्हणतो SRO. SRO कोण अपॉइंट करतो, तर SRO हे ठाणे फेडरेशन जे आहेत ते अपॉइंट करत असतात. सब रजिस्ट्रारचं ह्या ठिकाणी काम नाही. डेप्युटी रजिस्ट्रारने तुम्हाला रिकव्हरी सर्टिफिकेट दिलं, त्यांचं काम त्यांचा रोल त्या ठिकाणी संपला. तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला SRO कडे जाऊ म्हणजे ठाणे फेडरेशन कडे जाऊ, त्या ठिकाणी तुम्हाला एक ऍप्लिकेशन करायची की अशा अशा पद्धतीची ऑर्डर झाली आहे आणि ह्या ऑर्डर प्रमाणे मला माझी रिकव्हरी जी काय अमाऊंट आहे ती अमाऊंट तुम्ही मला रिकव्हर करून द्या. ठाणे फेडरेशन हे स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या अंडर येतं, म्हणजे स्टेट ऑफ महाराष्ट्राचा रोल ह्या ठिकाणी सुरू होतो. हे जे SRO असतो हे लगेच जातात आणि लगेच घेऊन येतात असं नाही, त्याची सुद्धा एक प्रोसिजर आहे. ती प्रोसिजर काय, जर तुम्ही त्यांना ऍप्लिकेशन दिली की जे SRO असतात ते SRO त्यांना 3 नोटिसेस पाठवतो. त्यांच्या बिल जे काही तुमचं पूर्ण रिकव्हरी सर्टिफिकेट आहे, तुमची स्टॅम्प ड्युटी आहे, आजपर्यंतची 21% जी काय अमाऊंट झाली असेल त्या पद्धतीने त्यांच्याकडे ते पाठवतो, नोटिसेस देतो. नोटिसेस दिल्यानंतर त्याने पैसे दिले नाही तर मग त्यांच्याकडे 2 ऑप्शन असतात. काय 2 ऑप्शन असतात, एक तर इमूवेबल आणि मूवेबल अशा 2 प्रॉपर्टी असतात, तुम्हाला माहिती असते. म्हणजे टीव्ही, स्कूटर, फ्रीज ह्या गोष्टी ज्या असतात ना या मूवेबल असतात. SRO ह्या पहिल्यांदा त्यांचं ऑप्शन करण्याची प्रोसिजर चालू करतो. त्या गोष्टी जर होत नसतील तर लास्टला जी काय त्यांची प्रॉपर्टी आहे ती सील करण्यासाठी, ती अटॅचमेंट करण्यासाठी प्रोसिजर करत असतो. ही जी प्रोसिजर आहे इट विल टेक्स अ लॉंग टाइम, कारण व्हॅल्युएशन वर डिपेंड असतं की किती व्हॅल्युएशन आहे. ते व्हॅल्युएशन गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडनं त्यांना करून घेणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार कडनं त्यांना ती ऑर्डर घेणं गरजेचं असतं, पेपर नोटीस देणं गरजेचं असतं. किती % स्टार्टला भरायचे त्यांची एक पूर्ण जी बीड असते, ऑप्शनची जी प्रोसिजर असते ती पूर्ण ऑप्शन त्यांना करावे लागतं. पण यामध्ये सोसायटीचा काहीही रोल नाही. सोसायटी शांत बसून राहणार, त्यांना आज न उद्या त्यांची विथ इंटरेस्टने पूर्णपणे ते पेमेंट भेटणार. परंतु जर जो अपोनंट आहे त्यांनी तुम्हाला 50% अमाऊंट देऊन जर जॉईंट रजिस्ट्रार यांच्याकडे जर रिव्हिजन दाखल केली असेल तर तुम्हाला त्याबद्दलची नोटीस येते. तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा अपियर व्हावं लागतं. अपियर झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ज्या पद्धतीने खालच्या कोर्टाने निर्णय दिलाय, हाऊ द डेप्युटी रजिस्ट्रार कम टू कन्क्लुजन टू पास द रिकव्हरी इश्यू द रिकव्हरी सर्टिफिकेट इन फेवर ऑफ द सोसायटी, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी पुन्हा तुम्हाला जॉईंट रजिस्ट्रारला सांगणं गरजेचं असतं. जॉईंट रजिस्ट्रारकडे 2 ऑप्शन असतात. एक तर रिकव्हरी सर्टिफिकेट हे इलिगल डिक्लेअर करून ते सेट असाइड करायचं, किंवा सेकंड जी काही दुसरी गोष्ट असते, सेकंड जी गोष्ट असते तुमची ती काय असते, तुम्हाला ते रिमाइंड बॅक करतं मॅटर. रिमाइंड बॅक काय करतं, कारण त्यामध्ये एक टेक्निकल पॉइंट राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून मी तुम्हाला अगोदरच त्या गोष्टी सांगितल्या आहे. त्या गोष्टी खूप महत्वाच्या की त्या गोष्टी फॉलो केल्या की रिमांड बॅक करण्याची जी पॉसिबिलिटी ना ती मी त्या ठिकाणी तुम्हाला एंड करून देतो की ती शक्यच होणार नाही. एक तर तुमचं रिकव्हरी सर्टिफिकेट कॅन्सल होईल किंवा तुमची ऑर्डर आहे तशीच्या तशी प्रोसीड होईल.
डेप्युटी जॉईंट रजिस्ट्रारकडे तुम्हाला जास्त मेहनत करण्याची गरज नाही. जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी केलेल्या असतील तर तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम अजिबात होणार नाही. जॉईंट रजिस्ट्रारकडे रिव्हिजन चालू असताना तुम्हाला कोणत्याही गोष्टी पुन्हा देण्याची गरज नसते. ऑलरेडी डेप्युटी रजिस्ट्रारकडनं मॅटर पुढे आलेलं असतं. ते जे काय मॅटर आलेलं असेल ते पाहूनच डेप्युटी जॉईंट रजिस्ट्रार त्यावर ऑर्डर करत असतं. माझा जो काही एक्सपिरियन्स आहे 10 वर्षाचा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी जर फॉलो केल्या तर कोणताही जज बियॉन्ड लॉ किंवा त्यांची जी चौकट असते त्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही आणि तुमचं सर्टिफिकेट आहे तसंच ते कंटिन्यू करतील. ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. 154 नंतर सुद्धा त्याला 2 ऑप्शन असतात पुन्हा. एक तर रिट पेटिशन हायकोर्टात दाखल करणार किंवा तो ऑनरेबल जो मिनिस्ट्री असते त्यांच्याकडे ते दाखल करते. पण त्या ठिकाणी सुद्धा हायकोर्टचा ह्या बाबतीतला व्ह्यू, कारण मी ज्या पद्धतीने केस लॉ हँडल केलेले किंवा केस लॉ गो थ्रू केले त्यामध्ये क्लिअर कट दिसतं की इट इज ऍडमिटेड की यू आर स्टेइंग देअर, यू आर एन्जॉईंग द फॅसिलिटी, तर तुम्हाला ते पैसे भरायलाच लावतात. आणि हायकोर्ट माझ्या 2 ते 3 केसेस मध्ये झालंय की हायकोर्टात मॅटर गेलं, मला नोटीस येण्याच्या अगोदरच ऑन द प्रायमा फेसी ऑनरेबल जस्टिस यांनी पाहून ते केस डिसमिस केलेली आहे. म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी खूप महत्वाच्या, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर रिकव्हरी सर्टिफिकेट तुमच्या शिवाय दुसरं कोणत्याही व्यक्तीला मिळू शकणार नाही आणि सोसायटी याच्यामध्ये विन होऊ शकते. तर 3-4 गोष्टी मेंटेनन्सच्या बाबतीत आहे की तुम्ही काय काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू शकतो. तुमचे जे टायटल्स असतात ना मेंटेनन्सचे ते पण खूप महत्वाचे असतात, ते लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने मी आपणास सांगितलं की 101 सेक्शन जे होतं ना ते काय होतं, फक्त जे मेंटेनन्स आहे तुमचं, ज्या काय सर्व्हिस आहे ना त्याच्या बाबतीत तुम्ही घेऊ शकत होता तेवढाच मेंटेनन्स. हा, जर तुम्ही रिपेअर फंड केलाय किंवा तुम्ही पेनल्टी लावली आहे किंवा तुम्ही मोठं कोणतं काम केलं आणि त्याच्यासाठी 10-10, 20-20 हजार रुपये तुम्ही घेतले, जर तुम्ही ते मेंटेनन्स मध्ये टाकलं की नंतर त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून लेजिस्लेटरने आता जी अमेंडमेंट केली आहे ते 154B29 मध्ये त्यांनी ॲरियर्स हा शब्द वापरलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही ह्या सेक्शनच्या अंडर त्या गोष्टी सुद्धा घेऊ शकता. परंतु लक्षात ठेवण्यासारखी एक महत्वाची गोष्ट आहे, फायनान्शियल इयर मध्ये तुम्ही मॅक्झिमम 5,000 रुपीज बाय वे ऑफ पेनल्टी किंवा फाईन वसूल करू शकता. तुम्ही 10,000 किंवा महिन्याला 100, दिवसाला 100 रुपये वगैरे अशा गोष्टी तुम्ही मेंटेनन्स मध्ये घेऊ शकत नाही. जर तुम्हाला ह्या पद्धतीच्या ह्या गोष्टी घ्यायच्याच असतील आणि ही जी अमाऊंट तुम्हाला रिकव्हर करायची असेल तर तुम्हाला सेक्शन 91 डिस्प्यूट कन्सिडर करून कोऑपरेटिव्ह कोर्टात रिकव्हरीचा सूट किंवा सिव्हिल कोर्टात रिकव्हरीचा सूट दाखल करावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही ते अमाऊंट त्यांच्याकडनं रिकव्हर करू शकाल. परंतु जर तुम्हाला 154, कारण 154चा फायदा मी तुम्हाला सांगितलाय, स्पीडी ट्रायल आहे, क्रॉस होत नाही, जास्त हेरिंग होत नाही आणि 154B ला तुम्हाला SRO मिळतो जो तो कोऑपरेटिव्ह कोर्टात तुम्हाला मिळत नाही. एक्झिक्युशनची प्रोसेस पुन्हा 2 ते 3 वर्ष असते. म्हणून 154B29 मध्ये असेल तर ज्या पद्धतीची जी अमाऊंट लिगल अमाऊंट असेल तीच लिगल अमाऊंट तुम्ही तुमच्या मेंटेनन्स बिलामध्ये इन्क्लूड करणे गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कोणतं स्पेशल पत्रा शेड केला असेल किंवा एक एक्स्ट्रा अम्युनिटीज देत असाल आणि त्यासाठी तुम्ही प्रत्येक फ्लॅट कडून काही एक अमाऊंट गोळा करत असाल आणि जी ती अमाऊंट असेल ती तुम्ही त्यांना सांगत असाल की तुम्ही 4 महिन्यात, 3 महिन्यात, 5 महिन्यात किंवा 1 वर्षात द्या, तर जो 1 वर्ष कंप्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या अमाऊंट वर इंटरेस्ट लावायचा नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही काम केलं असेल आणि तुम्ही ऑलरेडी पेमेंट दिलं असेल फ्रॉम अवर अदर अकाउंट्स, ऑलरेडी तुम्ही पेमेंट दिले वेंडॉरला, त्यामुळे तुमचे जे खर्च झालेले पैसे असतील त्याच्यावर मग तुम्ही यू आर इंटायटल टू चार्ज द इंटरेस्ट. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तसं असेल तर तुम्हाला 154B29 च्या अंडर तुम्हाला हे सगळे पैसे विथ इंटरेस्ट तुम्हाला रिकव्हरी सर्टिफिकेट मध्ये मेन्शन करून मिळतात. ही झाली पूर्ण 154B29 ची प्रोसेस.
यामध्ये 2 ते 3 गोष्टी आहेत ज्या पाहण्यासारख्या आहेत. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं, कारण केस लॉ खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. खूपदा असं होतं की मी प्रॉपर्टी पण अटॅच झाली नाही, कारण प्रॉपर्टी काही कारणामुळे अटॅच होऊ शकली नाही किंवा तो पैसेच देत नाहीये. तर या ठिकाणी कलेक्टरला एक सगळ्यात महत्वाची, इन द सेन्स कलेक्टर इन रिस्पेक्ट ऑफ द एसआरओ. एसआरओ इज सॉरी कलेक्टर इज इक्विव्हॅलंट टू द एसआरओ. एसआरओ ला जी पॉवर मिळालेली आहे त्या पॉवर मध्ये तो वॉरंट इश्यू करून त्या व्यक्तीला जेलमध्ये सुद्धा पाठवू शकतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आज न उद्या तुम्हाला तुमची जी एरियर्स आहे, जी काय मेंटेनन्स आहे, तो बाय वे ऑफ कोणत्या ना कोणत्या पद्धती, इन द सेन्स मुव्हेबल प्रॉपर्टी विकून, इमूव्हेबल प्रॉपर्टी विकून किंवा त्याला जेलमध्ये टाकून तुम्हाला तुमचा मेंटेनन्स आणि एरियर्स मिळवून देण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही फक्त डेप्युटी रजिस्ट्रार ही एसआरओ ची असते, ही स्टेट ऑफ महाराष्ट्राची असते. आणि त्याच पद्धतीने हा जो लॉ बनवला गेलाय ना कोऑपरेटिव्ह ऍक्ट, हा खूप कमी खर्चिकपणा, स्वावलंबी बनवणारा, लवचिक, तुम्ही त्याचे सेक्शनही पाहाल ना खूप इझी आहे. जनरल लेमॅन जो असेल ना त्याला सुद्धा ते सेक्शन वाचून लक्षात येतात. म्हणून ह्या ठिकाणी मॅन्डेटरी नाही ठेवलंय की ऍडव्होकेटने येऊनच केस फाईल केली पाहिजे. स्वतःहून तुम्ही सुद्धा जाऊन ऍप्लिकेशन जे रूल 10 प्रमाणे जे म्हटलंय त्याप्रमाणे ह्या गोष्टी लावून त्या ठिकाणी दिल्या तर तुम्हाला रिकव्हरी सर्टिफिकेट मिळण्यास काही त्रास होऊ शकणार नाही. 154 आता यापुढे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की 101 विसरणं गरजेचं आहे. कारण आपल्या ठिकाणी किंवा आता ह्या ठिकाणी जे काय ऑडियन्स आहे ते ऑडियन्स मला तरी वाटते की प्रत्येक ऑडियन्स ही समिती सदस्य असू शकेल किंवा समिती असतील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या. मी क्रेडिट किंवा शुगर ह्याबद्दल बोलत नाहीये कारण ती प्रॅक्टिस या ठिकाणी नाही. म्हणून मी तुम्हाला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीतले हे रूल्स सांगितले. ह्या जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट जर तुम्ही त्याच्यासोबत लावले आणि जे कोर्टात प्रोड्यूस केले तर 90 डेज विदिन अ 90 डेज तुम्हाला ते केसचा निकाल आणि रिकव्हरी सर्टिफिकेट मिळू शकेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी हे की तुमच्याकडे किती पेमेंट आहे आणि किती पेमेंट तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकाल. जर तुम्हाला ऍडव्होकेट अपॉइंट करायचा नसेल तर ठाणे ऍडव्होकेट असोसिएशनचे पॅनलवरचे जे ऍडव्होकेट्स आहेत त्यांची मदत तुम्ही घेऊ शकाल. ते फ्री ऑफ कॉस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मदत करतील. जर इफ यू रिअली रिक्वायर, जर तुमच्याकडे खरंच फंड नाहीये तर ते ऍडव्होकेट्स तुम्हाला त्या पद्धतीची मदत करू शकतील. आणि ही झाली सेक्शन 154B29 ऑफ एमसीएस ऍक्ट ची सेकंड शेड्यूल. सेकंड टॉपिक जो आहे तो सेक्शन 91 आहे. आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊयात आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सेक्शन 91 आणि सेक्शन 101 यामध्ये काय फरक आहे तो तुम्हाला मी कंटिन्यू करतो. सेक्शन 91 ऑफ एमसीएस ऍक्ट. द टायटल ऑफ द section is settlement of dispute. Dispute हा जो शब्द आहे ना हा ह्या सेक्शन मध्ये खूप महत्वाचा आहे. कारण याचं कारण आहे ह्या ठिकाणी खूप एम्बिग्युटी आहे. माझे सिनियर कुलकर्णी साहेब, देशपांडे साहेब नेहमी प्रॅक्टिस करतात कोऑपरेटिव्ह कोर्टात. त्यांना माहिती असेल की ज्या वेळेस कोऑपरेटिव्ह कोर्टात सेक्शन 90च्या अंडर कोणताही डिस्प्यूट येत असेल तर मोस्ट ऑफ द 20 ते 30% मध्ये ना सेक्शन 711 ची ऍप्लिकेशन येते की ह्या कोर्टाला ज्युरिडिक्शन नाहीये, हे रिमांड लिमिटेशन मध्ये नाहीये, अशा पद्धतीचे सेक्शन्स त्या ठिकाणी येत असतात. हे का होतं? कारण या ठिकाणी जे काही डिस्प्यूट आहे ना डिस्प्यूटची डेफिनेशन केलेली नाही. ती आता आपल्याला शिकवावी लागणार आहे, शिकावी लागणार आहे की डिस्प्यूट कोणाला म्हणतात. ह्या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यांनी सेक्शन 91 मध्ये चॅप्टर 9 मध्ये दिलेलं आहे की डिस्प्यूट आहे. तर डिस्प्यूट कोणाबरोबर, कोणाशी आणि कशा संबंधात दिलेलं आहे. तर टोटल आपण पाहिलं तर टोटल 20 लोकांविरुद्ध तुम्ही त्या ठिकाणी केस दाखल करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायची की तुम्ही जो व्यक्ती मेंबर नाही अशा व्यक्ती विरुद्ध तुम्ही सेक्शन 91 च्या अंडर डिस्प्यूट दाखल करू शकत नाही. पण आता कोण मेंबर नाही, आता व्यक्ती जो मेंबर असेल तो निघून गेला आणि त्याने जर फ्लॅट कोणा व्यक्तीला विकलेला असेल तो क्लेमिंग थ्रू दॅट
प्री डिसिजन, तर त्याच्या विरुद्ध तुम्ही, पण तो मेंबर नसेल परंतु तो ऑक्युपंट आहे आणि तो ही इज रिलेटेड टू द फ्लॅट, इज रिलेटेड टू द सोसायटी, त्याच्या विरुद्ध तुम्ही त्या ठिकाणी कंप्लेंट करू सूट दाखल करू शकत असाल. नंतर हा जो डिस्प्यूट आहे हा कोणाकोणामध्ये असतो, तर मी जस्ट एक 10-15 नाव आहेत ते वाचून दाखवतो. बिटवीन सोसायटी, सोसायटी टू सोसायटी, म्हणजे ऍडजस्टंट माझी कोणती सोसायटी असेल तर त्या सोसायटी विरुद्ध मी दावा दाखल करू शकतो. इट्स कमिटी मेंबर्स, एनी पास्ट कमिटी, एनी पास्ट और प्रेझेंट ऑफिसर, एनी पास्ट और प्रेझेंट एजंट, एनी पास्ट प्रेझेंट सर्वंट. आता सर्वंट जो काय तुमचा स्वीपर असेल किंवा सर्व्हिस एजन्सी असेल ना, त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्ही केस दाखल करू शकाल. किंवा एखाद्या वेळेस तुम्ही कोणत्या गोष्टीचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि जे काय ते कॉन्ट्रॅक्ट तुम्ही ज्या व्यक्तींना दिलेलं असेल त्या व्यक्तीने जर तुमचं काम व्यवस्थित केलं नसेल तर त्या व्यक्ती विरुद्ध सुद्धा तुम्ही डिस्प्यूट दाखल करू शकाल. त्याचबरोबर एखादा व्यक्ती डिसीज झालेला आहे आणि त्याचे जर नॉमिनी असतील त्यांच्या विरुद्ध सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. नंतर सगळ्यात महत्वाचा आहे लिक्विडेटर. जो काय लिक्विडेटर असतो सोसायटीचा त्याच्या विरुद्ध सुद्धा तुम्ही सेक्शन 91च्या अंडर तुम्ही केस डिस्प्यूट कोऑपरेटिव्ह कोर्टामध्ये दाखल करू शकता. हा जो सेक्शन 91, आता मला जो इश्यू दिलेला आहे सेक्शन 91 आणि 154B29, हा जो दिला ना याच्यामध्ये 2 ते 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हा का मला असा इश्यू दिलेला आहे कारण खूपदा असं होतं की सेक्शन 91 इट्स ट्रीटेड ॲज सेक्शन 101, कारण तुम्ही सेक्शन 91च्या अंडर सुद्धा रिकव्हरी ऑफ द सूट, रिकव्हरी ऑफ द मेंटेनन्स तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात जाऊ शकता आणि 101च्या अंडर पण येऊ शकता. पण 91च्या अंडर गेल्यानंतर काय काय गोष्टी होतात ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. बॉम्बे हायकोर्टाचं सुद्धा खूप चांगले जजमेंट आलेले आहे. हे जे जजमेंट आलेत ना त्याच्यात एक जजमेंट आहे 2003चं महाराष्ट्र लॉ जर्नलचं. ह्या ठिकाणी भुसावळ पीपल बँक लिमिटेड वर्सेस विजय राणे याच्यात पूर्णपणे सांगितले गेले आहे की ए डिस्प्यूट अंडर सेक्शन 91 वुड बी कम्प्लिटली बार्ड. ऑब्विस आहे त्याच्यानंतर ओव्हर रूल झालं असणार आहे, पण लॉर्डशिप, ऑनरेबल लॉर्डशिप यांचा एक व्ह्यू होता की सेक्शन 91 ला बार करा. 101 ची प्रोसेस दिली आहे तर सेक्शन 91 साठी सेक्शन 91च्या अंडर येण्याचा कोणताच प्रश्न उद्भवत नाही. आणि त्याच कारणासाठी असं दिलंय की दे हॅव टेक द व्ह्यू इन द ऑनरेबल जस्टिसने एक व्ह्यू घेतलेला आहे. द सर्टिफिकेट अंडर सेक्शन 101 इज फायनल and conclusive and the dispute to challenge the certificate cannot be filed under section 91 of MCS Act. खूप महत्वाचा जो व्ह्यू हा जो घेतलेला ऑनरेबल लॉर्डशिप यांनी तो खूप महत्वाचा आणि त्या कारणासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय की 154B29 मध्येच तुम्ही तो डिस्प्यूट दाखल करा रिकव्हरी, कारण तो स्पीडी ट्रायल आहे. ह्या झाला ह्या जो 91 आहे ह्या याच्यात 3 क्लॉजेस येतात. सेक्शन 91 मी तुम्हाला सांगितलं की कोणाविरुद्ध कोणत्या पद्धतीने कशासाठी तुम्ही दावा दाखल करू शकता. 91.21 हा डिलीटेड केलेला आहे आणि 91.3 हा सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यात त्यांनी सांगितलं की सिव्हिल कोर्ट जे काही आहे ना त्या सिव्हिल कोर्टाला पूर्णपणे आपल्या कोऑपरेटिव्ह कोर्टात जर दावा दाखल असेल त्याच्या संदर्भात जर सिव्हिल कोर्टात दावा येत असेल the civil court has no jurisdiction to entertain this kind of suit. याच्यात खूप मोठी पॉवर दिली. जर ऑलरेडी माझ्याकडे म्हणजे इन द सेन्स आय एम नॉट टॉकिंग अबाउट द सिव्हिल कोर्ट, आय एम टॉकिंग अबाउट द रिव्हेन्यू कोर्ट ऑल्सो. जर सोसायटीच्या संदर्भात कोणता डिस्प्यूट बिटवीन द सोसायटी अँड सोसायटी टू सोसायटी, सोसायटी टू कमिटी मेंबर जर सिव्हिल कोर्टात ऑलरेडी चालू असेल आणि जर अपोजिट पार्टीने त्याचा ऍडव्हान्टेज घेण्यासाठी सिव्हिल कोर्ट किंवा रिव्हेन्यू कोर्टात जर दावा दाखल केला असेल तर तो दावा त्या ठिकाणी सिव्हिल कोर्टात आणि रिव्हेन्यू कोर्टात चालू शकणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्या पद्धतीचा दावा डिसमिस केला जातो. नंतर सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे, आता सेक्शन 91चा मी तुम्हाला सांगतोय म्हणून ह्या ठिकाणी येतं इलेक्शन. मी खूप वकील लोकांना किंवा मी माझ्या फ्रेंड्स लोकांना पण सांगतो किंवा क्लायंट लोकांना सांगतो, इलेक्शनचा आला की तुम्ही डायरेक्टली फक्त कोऑपरेटिव्ह कोर्ट हॅज द ज्युरिडिक्शन अँड नॉट द डेप्युटी रजिस्ट्रार. परंतु तुम्ही पाहाल तर इलेक्शनच्या 4 स्टेप आहे. एक नॉमिनेशन आहे,
एक इन्क्वायरी ऑफ द फॉर्म्स आहे, इन द सेन्स इन्क्वायरी ऑफ द नॉमिनेशन आहे, एक वोटिंग आहे आणि एक रिझल्ट आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी लक्षात घ्या. नॉमिनेशनची जी गोष्ट आहे त्याच्यात काही प्रॉब्लेम असेल, त्याच्यात जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही डेप्युटी रजिस्ट्रार किंवा इलेक्शन ऑफिसर कडे जाऊ शकता. त्याची ती डिस्प्यूट, ती ग्रीव्हियन्स घेऊन तुम्ही कोऑपरेटिव्ह कोर्टात येऊ शकत नाही. पुन्हा इन्क्वायरी, नॉमिनेशन, वोटिंग. परंतु जर रिझल्टच्या बाबतीत जर तुम्हाला काही इलेक्शन कंडक्ट झालेलं आहे आणि त्यानंतर काही ग्रीव्हियन्स असेल तर मग तुम्हाला सेक्शन 91च्या अंडरच सूट दाखल करावा लागेल, डिस्प्यूट दाखल करावा लागेल बिफोर द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. आणि ह्या ठिकाणी कोऑपरेटिव्ह कोर्ट म्हटल्यानंतर याला सिव्हिल प्रोसिजर कोर्टचं लिमिटेशन किंवा त्यांचे जे रूल्स आहे ते तुम्हाला ऍप्लिकेबल होतात. आणि ह्या ज्या गोष्टी ऍप्लिकेबल होत असल्या कारणाने त्या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन ऍक्ट सुद्धा ऍप्लिकेबल होतो. मी तुम्हाला 154B29 सोबत सांगितलं, त्या ठिकाणी तुम्हाला लिमिटेशन अजिबात नाही. परंतु जर तोच क्लेम किंवा इलेक्शनची प्रोसेस तुम्ही घेऊन आलात तर तुम्हाला त्या ठिकाणी लिमिटेशन ऍक्ट असतो. जस्ट फॉर एक्झाम्पल, जर 101 ची केस मला करा, म्हणजे इन द सेन्स रिकव्हरी ऑफ द मेंटेनन्स मला करायची असेल अंडर सेक्शन 91, तर मला 3 वर्षापर्यंतच मी करू शकतो. त्याच्यानंतर माझा तो सूट लिमिटेशन ऑफ बार होऊ शकेल. इलेक्शन आहे, 60 दिवसाच्या आत मला ते रिझल्ट लागल्यापासून 60 डेज, आय एम नॉट शुअर 30 का 60 डेज, पण माझे सिनियर सांगते, पण आय थिंक दॅट 60 डेज आहे. 60 डेजच्या अंडर तुम्हाला त्या ठिकाणी दावा डिस्प्यूट दाखल करणं गरजेचं आहे. ह्या ज्या गोष्टी, आणि पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की कोऑपरेटिव्ह कोर्ट जे 1982 ला सुरू झालं ना, त्यामध्ये 3 गोष्टी बायफर्केट केल्या गेलेल्या आहेत. काय, जर तुमच्या प्रत्येकाकडे आय थिंक दॅट की एव्हरीवन हॅव्हिंग द बायलॉज, त्या बायलॉजच्या शेवटी ना पर्टिक्युलर्स दिले, शेड्यूल दिलेले. त्या शेड्यूल मध्ये म्हटलं की कोणत्या गोष्टी पोलीस स्टेशनला जातात, कोणत्या गोष्टी कॉर्पोरेशनला येतात, कोणत्या गोष्टी डेप्युटी रजिस्ट्रारला येतात आणि कोणत्या गोष्टी 91 सेक्शन कोऑपरेटिव्ह कोर्टात येतात. तर 73चे कोणत्याही गोष्टी असतील, रूल 73 जो बायलॉज नंबर 73 आहे, रूल 73 आहे, 101 झालं किंवा बाकीच्या ज्या 156, 101च्या ज्या ऑर्डर आहे, ह्या सगळ्या ऑर्डर ह्या डेप्युटी रजिस्ट्रारला असतात. अफेअरच्या बाबतीत, डे टू डे अफेअरच्या बाबतीत काही कंप्लेंट असेल, इन द सेन्स एजीएम विदिन अ स्टिप्युलेटेड टाइम घेतलेली नसेल तर 75/5 ह्या सगळ्या डेप्युटी रजिस्ट्रार कडे जात असतात. दुसऱ्या कोणत्याही कोऑपरेटिव्ह कोर्टला याबद्दलचं कोणत्याही पद्धतीचं ज्युरिडिक्शन नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या ठिकाणी मी तुम्हाला आपल्याला सांगू शकतो की सेक्शन 91 हे जे काही आहे ना, हे डिस्प्यूट म्हणून कन्सिडर केलं जातं, पण त्याच्यासोबत 92, 94, 97 सुद्धा आहे. त्यामध्ये दिलेलं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टी च्या अंडर तुम्ही त्या ठिकाणी केस दाखल करू शकतात. पण कोऑपरेटिव्ह कोर्ट, एव्हरी डिस्ट्रिक्ट कोर्टात कोऑपरेटिव्ह कोर्ट आहे. कोर्टाचा जे काही निकाल असेल त्याला ते अपील करू शकतात अपिलेट कोर्टामध्ये. अपिलेट कोर्टामध्ये गेल्यानंतर ते जातं हायकोर्टची. ही त्यांची ज्युडिशियरी. ही जी ज्युडिशियरी पूर्णपणे सेक्शन 91 ची जी ज्युडिशियरी ही पूर्णपणे सेपरेट विंग आहे. ह्या ठिकाणी डेप्युटी रजिस्ट्रार आणि त्यांचा काही संबंध येत नाही. ते यांच्या कोणत्याही कामामध्ये इंटरफिअर करत नाही किंवा डेप्युटी रजिस्ट्रार त्यांच्याकडे कोणत्याही पद्धतीचे आपण जाणतो त्याला मिक्स होत नाही. त्यांचे ज्युरिडिक्शन किंवा त्यांचे पॉवर्स हे मिक्स होत नाही. सेक्शन 91 आपण ज्यावेळेस सेक्शन 91 चा विचार करतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचे दावे त्या ठिकाणी दाखल केलेले असतात. त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं असतं. पेटिशन, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कोर्ट फी स्टॅम्प 5,000 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा लागतो. एक गोष्ट फक्त मध्ये सांगतो, मी तुम्हाला सांगितली नव्हती, माझ्या स्लिप ऑफ माइंड झाली होती. 154B जेव्हा मी तुम्हाला सांगत होतो तेव्हा मी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी बद्दल सांगत होतो. त्या ठिकाणी 6,000 ही मॅक्झिमम अमाऊंट आहे, हे लक्षात ठेवा. जर 1 लाखापर्यंत असेल, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मी मध्येच सांगतो पण पुन्हा स्लिप ऑफ माइंड होण्याची शक्यता आहे. 1 लाखापर्यंत असेल तर 2% आणि 500 रुपये, आणि 1 लाखाच्या वरती जर असेल तर 2,000 रुपये
आणि जी काही उरलेली अमाऊंट आहे त्याचा 0.5% अशी ती लागते, पण मॅक्झिमम टू द 6,000 रुपीज आहे, हे लक्षात ठेवा. 6,000च्या वरती तुम्हाला स्टॅम्प ड्युटी लागत नाही. आता ह्या ठिकाणी आपण 91च्या अंडर जर डिस्प्यूट दाखल करत असेल तर हा जो डिस्प्यूट दाखल करताना तुम्हाला स्टॅम्प ड्युटी 5,000 रुपये भरावी लागते. 5,000 रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प भरल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स, तुमचे पेटिशन, तुमचं ऍफिडेव्हिट ह्या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर जर इंटरिम असेल तर इंटरिम ऍप्लिकेशन इन द सेन्स स्टे ऍप्लिकेशन, त्यानंतर समोरची पार्टी येते त्याला समन्स लावला जातो. समन्स लावल्यानंतर त्याची पूर्ण प्रोसिजर असते. रिटर्न स्टेटमेंट त्याने 90 दिवसात दाखल करायचं असतं. त्यानंतर इश्यूला मॅटर जातं. इश्यूला मॅटर गेल्यानंतर कोर्ट 7 ते 8 महिने, माय एक्सपिरियन्स 1 वर्षापर्यंत इश्यू काढले जात नाही. इश्यू झाल्यानंतर ते मॅटर खरं हेअरिंगला सुरू होतं. त्यावेळेस तुम्हाला कोर्टात यावं लागतं, विटनेस बॉक्समध्ये यावं लागतं, चिप आणि क्रॉस तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर त्यांची चिप आणि क्रॉस होते. त्यानंतर आर्ग्युमेंट होतं आणि आर्ग्युमेंट नंतर तुमची डिक्री किंवा तुमचं जजमेंट पास होतं. आणि त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला जर इफ बिंग ॲग्रीड पार्टी जर तुम्हाला तो निकाल योग्य वाटत नसेल किंवा तुम्ही त्याच्या विरुद्ध असाल तर तुम्हाला ते अपिलेट कोर्टात मुंबईला जावं लागतं. हे आहे सेक्शन 91च्या बाबतीत.